Subscribe to Awaaz today. Click on the bell icon for latest national and international buzzing news. एखाद राजकीय पक्षाला एखाद नेत्याला खुश करण्याच्या दृष्टिकोनातून नवी मुंबईतील जनतेची लूट करण्याचा प्रयत्न हे प्रशासनामार्फत होत आहे. हा राजकीय सत्ताधाऱ्यांचा दबाव त्या ठिकाणी दिसून येतो आणि यामध्ये निश्चितच आवश्यकता नसताना त्या ठिकाणी कशातून घाईघाईमध्ये आपल्याला मलिदा भेटू शकतो. पण हा जो ब्रिज होतो हा निव्वळ पैशाची पलापलवी आहे. अरंजा कॉर्नर ते कोपरी सिग्नलपर्यंत उड्डाणपुलामुळे 390 झाडांची कत्तलही करण्यात येणार आहे. त्यामुळे आज भाजपच्या शिष्टमंडळाने आयुक्त अभिजित बांगर यांची भेट घेतलेली आहे. आज आपल्यासोबत माजी महापौर सागर नाईके. सर, काय सांगाल, आज तुम्ही भेट घेतलेली आहे, नक्की आयुक्तांनी काय उत्तर दिलेलं आहे यावर? आपल्याला माहितीच आहे की कोपरी ते अरंजा कॉर्नर या ठिकाणी कुठलाही वाहतूक पोलिसांचा अहवाल नसताना, कुठलाही अहवाल नसताना एक ब्रिजचं टेंडर देण्याचं काम प्रशासनाच्या माध्यमातून केलेलं आहे. आम्हाला पूर्ण शंका आहे की या ठिकाणी ठाण्यातल्या नेत्या सत्ताधारी म्हणजे राज्यातील सत्ताधारी पक्षाच्या नेत्याने दबावापोटी ही अनावश्यक खर्च करण्याचा घाट त्या ठिकाणी घातलेला आहे. या ठिकाणी प्राधान्य कुठल्या कामाला द्यावं, निश्चितपणे आदरणीय लोकनेते गणेश नाईक साहेबांनी तो एवढ्या वर्ष या महापालिकेत निर्णय घेतलेला आहे आणि या ब्रिजची प्राधान्याने आत्ता गरज नाही. गरज आहे पण 350 करोड खर्च करून त्या ठिकाणी गरज नाही. जवळजवळ 276 कोटीचं त्याचं अंदाज होतं. 20% अभाव म्हणजे 350 कोटी त्या ठिकाणी हे टेंडर देण्याचा घाट घातलेला आहे. त्याचबरोबर एस्केलेशन म्हणजे जर बाजारभाव वाढला तर त्याप्रमाणे रेट देण्याचं देखील केलेलं आहे, जे पहिला नव्हतं. त्यामुळे हा खर्च 350 कोटीच्या देखील वरती जाऊ शकतो. आणि नवी मुंबई शहराची एक परंपरा आहे की आर्थिक नियोजनासाठी नवी मुंबई शहर हे निश्चित ओळख आहे आणि आपल्या नागरिकांच्या पैशाची उधळपट्टी आदरणीय लोकनेते गणेश नाईक साहेबांच्या नेतृत्वाखाली कधीच केली जात नाही. पाणी, स्वच्छता, आरोग्य, शिक्षण या सर्व गोष्टीला प्राधान्य दिलं जातं आणि छोट्या छोट्या गोष्टीतून, आणि म्हणूनच नवी मुंबई शहर एक नंबर शहर आहे. पण अशा गोष्टीतून निश्चितच एक आर्थिक बोज आपल्या पालिकेवर पडेल. हे पैसे ब्लॉक होतील आणि जी छोटी छोटी कामं आहेत, सिवरेजची लाईनी आहेत, या नगरसेवक आपले मंडळी मांडतात, त्यासाठी पैसा त्या ठिकाणी उरणार नाही आणि चर्चा म्हणून लिहावं लागेल. त्यामुळे आत्ता तरी प्राधान्याने या ब्रिजची आवश्यकता नाही. त्याचबरोबर झाडं त्या ठिकाणी तोडण्यात येणार आहेत आणि मला पूर्ण शंका आहे की एवढी घाई करून या ठिकाणी आर्थिक मलिदा घेण्याचं काम सत्ताधारी पक्ष राज्यातील यांचा मनसुबा दिसतो आहे. त्यामुळे येणारी महापालिका प्राधान्याने सिटी मोबिलिटीचा प्लॅन जरी भाग असला, येणारी महापालिका प्राधान्याने कुठली ब्रिज ही प्रामुख्याने आपलं उद्दिष्ट साध्य करेल त्या प्रकारे निर्णय घेईल. तशा प्रकारची विनंती केली, रद्द करून तात्काळी उधळपट्टी थांबवण्याचा विनंती आम्ही केलेली आहे. सर, कोरोना काळामुळे ऑलरेडी महापालिकेवर कर्जाचा बोज आहे आणि तुमचं म्हणणं आहे की आरोग्य आणि शिक्षण याला प्राधान्य द्यावं आणि येणाऱ्या महापालिकेमध्ये ह्याचा निर्णय घ्यावा, अशी देखील तुम्ही मागणी केली. नवी मुंबई महापालिका ही निश्चित आर्थिकदृष्ट्या सक्षम आहे. आर्थिक नियोजन करताना विशिष्ट पद्धतीने कुठली कामं प्राधान्याने घेऊन जी खर्चिक बाब आहे तिला
MMRDA, सिडको, राज्य शासन, केंद्र शासनच्या माध्यमातून निधी उभा करून कामं करण्याचं निश्चित करते आणि त्यामुळेच आपल्या शहराचं जनजीवन हे अतिशय सुरळीत आहे. पण इतर महापालिकेमध्ये कुवत नसताना त्या ठिकाणी फक्त सिमेंट कॉन्क्रीटची कामं काढून ज्या सुविधा गरजेच्या आहेत त्याकडे दुर्लक्ष करून फक्त एक मलिदा कसं जमा करायचं ते उद्दिष्ट करून ठाणे मुंबई महापालिकेची वाट लावली. आता नवी मुंबई महापालिकेची वाट लावायला ही लोक येत आहेत. त्यासाठी नवी मुंबई जनतेच्या ताकदीखाली आदरणीय लोकनेते गणेशजी नाईक साहेब यांना थांबवून ही उधळपट्टी लावून नवी मुंबईच्या जनतेच्या उपयुक्त ज्या सुविधा आहेत त्या दृष्टीसाठी आम्ही पूर्णपणे कार्य करत राहू. आणि अशा प्रकारची उधळपट्टी आहे, ही परंपरा आहे नवी मुंबई महापालिकेची जी आर्थिक नियोजन करते. आमच्याकडे जी सिटी मोबॅलिटी होतं त्यामुळे डिफर पेमेंट असो, लोन असो, ही परंपरा चालू ठेवू. आपलं आर्थिक सक्षमता ही पुढे कायम करण्यासाठी आम्ही प्रयत्न करतो. यामध्ये काही राजकीय हेतू वाटते का? पूर्णपणे त्या ठिकाणी राजकीय हेतू, राजकीय म्हणजे दबावापोटी, प्रशासक जरी कुठल्या राजकीय दबावापोटी पडला नाही पाहिजे, तर सत्ता ही असल्यामुळे इथं सर्व बाबींमध्ये हा राजकीय सत्ताधाऱ्यांचा दबाव त्या ठिकाणी दिसून येतो. आणि यामध्ये निश्चितच आवश्यकता नसताना त्या ठिकाणी कशातून घाईघाईमध्ये आपल्याला मलिदा भेटू शकतो, या दृष्टीने घाईघाईने ही निविदा मंजूर केल्याचं दिसून येतं. जर येणाऱ्या काळामध्ये निर्णय लागला नाही तर तुम्ही आंदोलनाचा देखील इशारा दिलेला आहे. निश्चितच आम्ही त्या ठिकाणी भारतीय जनता पार्टी या उधळपट्टीच्या विरुद्ध रस्त्यावर होतो. नक्कीच आपण पाहिलेलं आहे, जर निर्णय दिला नाही तर भारतीय जनता पार्टी येणाऱ्या काळात रस्त्यावर उतरू असं सागर नाईक यांनी सांगितलं. आज प्रामुख्यानं माजी महापौर सागर नाईक, माजी महापौर सुधाकर सोनावणे, सभागृह नेता रवींद्र इथापे, विरोधी पक्षनेता माजी दशरथ भगत, डॉक्टर नाथ, निशांत भगत, आम्ही आज माननीय आयुक्त महोदयांना जी ॲरेंजा कॉर्नर ते कोपरी उड्डाणपूल हे जे प्रशासनाने हाती घेतलेलं आहे त्यामध्ये 350 करोडचं हे टेंडर अनावश्यक आहे. एखाद राजकीय पक्षाला, एखाद नेत्याला खुश करण्याच्या दृष्टिकोनातून नवी मुंबईतील जनतेची लूट करण्याचा प्रयत्न हे प्रशासनामार्फत होत आहे. प्रामुख्यानं त्या ठिकाणी त्या उड्डाणपुलाची प्राधान्यानं त्या ठिकाणी आवश्यकता नाही. अनेक टेक्निकलदृष्ट्या, तांत्रिकदृष्ट्या त्या ठिकाणी ते उड्डाणपूल बसत नाही. अशामध्ये सुद्धा 20% अभाव या नवी मुंबई शहरामध्ये गेल्या अनेक वर्षापासून 20% अभाव निविदा कुठेही गेलेली नाही. एक्सलेशन देण्याची जी प्रथा या महापालिकेमध्ये नसताना आज एखाद्या नेत्याच्या हट्टापायी, एखाद नेत्याच्या म्हणजे सत्ताधारी जे नेते आहेत ज्यांच्या माध्यमातून प्रशासक म्हणून आयुक्त काम करत आहे नगरविकास विभागामार्फत, त्या ठिकाणी जो दबाव टाकून नवी मुंबई जनतेच्या 350 कोटी रुपयाचा लूट आणि त्याच्यातून निघणारा मलिदा हा त्या ठिकाणी कुठंतरी भविष्यामध्ये येणाऱ्या निवडणुकीमध्ये वापरायची ही भूमिका सत्ताधारी पक्षांची आहे. आणि म्हणून त्या ठिकाणी हा उड्डाणपुलाची जी गरज निकड एवढी नाही. आज ज्या पद्धतीनं ऐरोली ते घनसोली ब्रिजची आवश्यकता आहे, 2018मध्ये जो सिटी मोबिलिटी प्लान मंजूर केला त्यामध्ये हा ब्रिज होता, परंतु प्राधान्य कशाला द्यावं? या ठिकाणी या शहराची अन्य ठिकाणच्या मार्गाची ट्रॅफिक त्या ठिकाणी कमी होईल. उद्याला जर त्या ठिकाणी घनसोली ऐरोली ब्रिज झाला तर या मार्गावर सुद्धा त्या ठिकाणी वाहतूक वर्दळ त्या ठिकाणी कमी होऊ शकते. आणि म्हणून नव्या मुंबईच्या जनतेचा पैसा हा कुठेही वाया जाऊ नये, ज्या पद्धतीनं
अन्य बाजूच्या महानगरपालिकेची परिस्थिती, आज त्या ठिकाणी काय आहे आर्थिक परिस्थिती, आणि उद्याला त्या आर्थिक परिस्थिती ह्या नवी मुंबई महापालिकेची होऊ नये अशा पद्धतीची त्या ठिकाणी मागणी माननीय आयुक्त महोदयांच्याकडे आम्ही केलेली आहे. वास्तविकता ह्या ठिकाणी जी काही आज चालू आहे, हा ठाण्यावरून जबरदस्त प्रेशर चालू आहे. जसं पाण्याची पलवापलवी, जमिनीची पलवापलवी, आता पैशाची पलवापलवी चालू झालेली आहे. हा नागरिकांसाठी पूल नाही आहे, नागरिकांच्या हितासाठी नाही आहे. सगळे अहवाल, मग ट्रॅफिक अहवाल असेल, सगळे अहवाल हे ह्या ब्रिजच्या विरोधात आहे. मग कशासाठी? हेतू काय, इंटेन्शन काय? म्हणून आम्ही आयुक्त साहेबांना सांगितलं, साहेब तुम्ही चांगले आहेत हो, तुम्ही प्रशासनाची बाजू मांडा, आम्ही समजू शकतो, परंतु प्रेशराईज करण्याचे त्या प्रेशर कुकरची तुम्ही बाजू कशाला मांडता, राजकीय बाजू कशाला मांडता? तर ह्या ठिकाणी आमचा ह्या शहरामध्ये जो ब्रिज होतो आहे, तर सगळे ब्रिज व्यवस्थित व्हायला पाहिजे. उद्या त्या ठिकाणी ठाणेकडे जायचं आहे, एअरपोर्टकडे जायचं आहे, मुंबईकडे जायचं आहे, सर्वकच ती मोबिलिटी यात विचार करून एक नियोजन. पण हा जो ब्रिज होतो हा निव्वळ पैशाची पलवापलवी आहे. व्हिडिओ जर्नलिस्ट कुणाल जयपालसह प्रिया उजवांचा रिपोर्ट, नवी मुंबई. Subscribe to Awaaz today. Click on the bell icon for latest national and international buzzing news.